हां, ते सकाळी सकाळी झेडपी स्कूलसाठी म्हणजे ते नवीन ड्रेस, स्कूलचा युनिफॉर्म, रांगोळी वगैरे काढणं सकाळी सकाळी, बऱ्याच स्पर्धा वगैरे. ॲक्च्युली नाऊ डेज पीपल आर व्हेरी बिझी इन टू देअर डे टू डे वर्क लाईफ. जसं की त्यांना टाईम पण नाही आहे सेलिब्रेट करायला फोर्सफुली. म्हणजे जसं बरेच लोक एम एन सी कंपनीमध्ये जॉब करतात, त्यांना रिपब्लिक डे सेलिब्रेट करायलासुद्धा टाईम नाही आहे, लाईक सुट्टीच भेटत नाही. सो आणि सकाळी उठणं वगैरे या गोष्टी ते कुठेतरी दूर होत चालल्यात. जसं की आता स्टार्टिंगला स्कूलमध्ये वगैरे लोक जायचे आवर्जून झेंडा वगैरे फ्लॅग करायला, फडकवायला, पण आज तसं नाही आहे. ते दूर होत चालल्यात बिकॉज ऑफ बिझी शेड्यूलमुळे. तुमच्या काय आठवणी 26 जानेवारीबद्दल, 15 ऑगस्टबद्दल? हां, ते सकाळी सकाळी झेडपी स्कूलसाठी म्हणजे ते नवीन ड्रेस, स्कूलचा युनिफॉर्म, रांगोळी वगैरे काढणं सकाळी सकाळी, बऱ्याच स्पर्धा वगैरे असायच्या, स्पोर्ट्स वगैरे डेज असायचे. मग त्या दिवशी स्पेशली टीचर्स वगैरे बक्षीस वगैरे द्यायचे. सो खूप भारी असायचं ते दिवस, खूप मस्त होतं एक्झॅक्टली एकदम. बरं, तरुणांचा जो राजकारणात सहभाग आपण पाहतो थोडासा कमी दिसतो. तुम्हाला काय वाटतं, तरुण राजकारणामध्ये आलं पाहिजे की नाही? हो, आहेत ना तरुण. आजकाल मला तर असं वाटते की जास्त तर तरुणच आहेत, जे आपल्यासारखे जेनझी लोक आहेत खूप सारे. जसं की आता लास्ट टाईम जे बांगलादेशला झालेलं इशू, तिथे मेजरली जेनझी लोकच होतं ना पुढाकार घेणारे. सो आय डोंट थिंक सो की जेनजी जे आहेत ते लोक म्हणजे पॉलिटिक्सपासून दूर दूर जातात, खूप जवळच आहेत. आणि मोर दॅन जे 90sचे लोक वगैरे आहेत त्यांच्यापेक्षासुद्धा जेनजी लोक पुढाकार घेतात, लिडरशिप आहे त्यांच्यामध्ये आणि आवाज उठवण्याची एक त्यांच्यात पॉझिटिव्हली एनर्जी पण आहे आणि ते करतातही. आपला जो मतदानाचा हक्क असतो किंवा अधिकार असतो, ते त्याकडे तुम्ही कसं बघता? अधिकार म्हणून बघताय, कर्तव्य म्हणून बघता? दोन्ही गोष्टी आहेत, कर्तव्य पण आहे आणि अधिकार पण आहे. तर मतदान टक्का जो घसरला आता आपण बघतो की 50%, 40% मतदान होतं, याचे कारण काय असू शकतं तुम्हाला काय वाटतं? बिकॉज ऑफ बिझी शेड्यूल. इवन दो आता मी नाव नाही घेत कंपनीचं, पण आम्हाला सुद्धा सुट्ट्या नव्हत्या त्या दिवशी स्पेसिफिकली. आता जे महापालिका हां काही लोकांना वर्क फ्रॉम होम वगैरे होतं. बट बरेच असे अजूनही कंपन्या असतील ज्यांच्यामध्ये नाही का हे आहे असं. काही ठिकाणी होता, काही ठिकाणी नव्हता सुट्टा, त्यामुळं होऊ शकतं हे एक रिझन आहे. धन्यवाद. थँक्यू.